सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या 16 फेब्रुवारी 2026 या वर्षाची पहिली सोमवती अमावस्या आलेली आहे. बघा, आज रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आणि 16 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या एका मागोमाग आल्याने हे दोन्ही दिवस शिवभक्तांसाठी अतिशय प्रभावी दिवस आहे. तर अमावस्या प्रारंभ होणार आहे उद्या 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 ही सोमवती अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि अमावस्या समाप्ती मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 5:31 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार माघ अमावस्या ही 17 फेब्रुवारीला साजरी होणार आहे, पण 16 फेब्रुवारीला प्रदोष काळात अमावस्या प्रारंभ झाल्यामुळे 16 तारखेला सुद्धा सोमवती अमावस्या मानली जाणार आहे आणि सोमवती अमावस्या आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे. शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस आहे. या दिवशी काही उपाय आणि सेवा आणि तोडगे सर्वांनी जरूर करायचे आहे. तर महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्या एका मागोमाग आल्याने महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडावा, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असेल. तर ज्यांचे सोमवारचे उपवास नाही त्यांनी 16 तारखेला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे. कळालं असेल सर्व माझ्या महिलांना, दादांना. ज्यांचा सोमवारचा उपवास नाही त्या व्यक्तींनी, त्या महिलांनी सकाळी 8 वाजेपासून 16 तारखेला सोमवारी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत देवांची पूजा करा, पुन्हा अभिषेक करा, देवांना नैवेद्य दाखवा. तुमच्या घराजवळ जर गाय असेल, गोमाता, तर गाईला नैवेद्य द्या आणि मग तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे. आता ज्या लोकांचे सोमवारचे उपवास आहे तर त्यांनी कसं करायचं, तर महाशिवरात्रीचा उपवास आणि सोमवारचा उपवास तुम्ही संध्याकाळी एकत्र सोडला तरीही चालणार आहे. दोन्ही उपवास एकाच देवांचे करत आहोत आपण, यामुळे दोन्ही उपवास तुम्ही एकत्रित सोडू शकता. कुठलेही दोष लागणार नाही आणि तुमचे दोन्ही उपवास लागू पडणार आहे. तुमचा महाशिवरात्रीचा पण उपवास व्रत लागू पडेल आणि तुमचं सोमवारचं सुद्धा व्रत असेल, उपवास असेल, ते सुद्धा लागू पडणार आहे. तुमचे दोन्ही उपवास पकडले जाणार आहे. पण तुमच्या मनात काही शंका असेल तर मग काय करायचं आहे, 16 तारखेला सोमवारी महादेवांच्या शिवपिंडीवर थोडंसं तीर्थ, आधी देवांची पूजा करा, अभिषेक करा. मंदिरात जात असाल अतिशय उत्तम. उद्या सोमवती अमावस्येला सगळ्यांनी मंदिरात सुद्धा जायचं आहे. महादेवांना जसं आज महाशिवरात्रीला आपण पूजन करत आहोत, स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल उद्यासुद्धा करू शकता तुम्ही. आज काही सेवा राहून गेलेली असेल तर उद्या जरी पूर्ण केली ना, अतिशय सोन्यासारखा दिवस आहे उद्याचा सुद्धा. बेल फूल अर्पण करायचं आहे, देवांना चंदन भस्म अर्पण करा, नैवेद्य दाखवायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्यासुद्धा सोमवारी सोमवती अमावस्येला महादेवांची जरूर पूजा करा. आता सोमवती अमावस्या संध्याकाळी 5:34 प्रारंभ होणार आहे. मग सर्वांनी प्रदोष काळात जाऊन जरी सेवा केली ना महादेवांच्या मंदिरात तरीही चालेल. सकाळी तर आपण देवांची सेवा पूजा घरात करणार आहोत, पण मंदिरात जाताना तुम्ही प्रदोष काळात गेला ना तर अतिशय उत्तम. म्हणजे अमावस्या तिथी प्रारंभ झाल्यावर प्रदोष काळात आपण महादेवांची सेवा केली तर जास्त फलदायी ठरत असते. तर ज्यांचा सोमवारचा उपवास आहे त्यांनी महादेवांच्या शिवपिंडीवर जल अर्पण करायचं आहे आणि थोडंसं जलाधारीच्या इथून थोडं तीर्थ घ्या, ते पिऊन घ्यायचं आहे. एखादं बेलपान महादेवांच्या शिवपिंडीवरून उचलून खाऊन घ्यायचं आहे आणि महादेवांना मनापासून प्रार्थना करायची आहे की मी महाशिवरात्रीचा उपवास तुमचं बेलपान आणि तीर्थ खाऊन सोडत आहे, माझं व्रत कबूल करा.
देवा असं बोलून मी तुम्हाला उदाहरण दिलं. तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला महादेवांना शिवपिंडीला हात लावून तुम्हाला बोलायचं आहे आणि एक बेलपत्र खाऊन घ्या, म्हणजे तुमचा महाशिवरात्रीचा उपवाससुद्धा सुटलेला आहे असं मानून घ्यायचं. आणि पुन्हा तुम्ही फलाहार घ्यायचा आहे. तुम्ही जे दर सोमवारी तुम्ही आहार घेतात उपवासाचा तो आहार खाऊन घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी प्रदोष काळात शिवपिंडीची पूजा अभिषेक करून सोमवारचा आणि महाशिवरात्रीचा तुम्ही एकत्रित उपवास सोडू शकता. अशा पद्धतीने दोन्ही उपवास व्रत तुमचे लागू पडतील आणि उपवाससुद्धा तुमचे दोन्ही लागू पडणार आहे. तर उद्या सोमवती अमावस्येला सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका. बघा सोमवती अमावस्येला बरेचसे लोक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात. तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असाल अतिशय उत्तम. नाही जमत तुम्हाला घरच्या घरी जरी थोडेसे 2 थेंब गंगाजलाचे टाकले, तुम्ही महादेवांचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा, किमान 11 वेळा मंत्र जपा आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. कुणाची नजरबाधा झालेली आहे तुम्हाला वाटत असेल महिलांनो, तर मग थोडंसं खडं मीठ टाकलं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल. थोडंसं चमचाभर, अगदी भरपूर टाका असं नाही, चमचाभर जरी टाकलं ना शास्त्रानुसार तरीही चालेल. थोडंसं खडं मीठ टाका. बारीकसा खडा तुरटीचा टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला सुद्धा करू शकता. थोडं गंगाजल टाकावं, थोडंसं खडं मीठ टाकावं, एक तुरटीचा खडा टाकावा आणि त्या पाण्याने सर्व वस्तू मिक्स कराव्या आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे, आंघोळ करायची आहे. मुलं बघा काही वेळा किरकिर करतात, चिडचिड करतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांच्या प्रगतीला अडथळे येतात. महिलांना काही त्रास असेल, तुम्हाला वाटत असेल की म्हणजे असं अंग जड पडलेलं असेल तुमचं, कुठल्या कामात तुम्हाला मन लागत नसेल, नकारात्मकता वाटत असेल तुमच्या आजूबाजू, घरात काही वाईट वाटत असेल तुम्हाला, नकारात्मकता जाणवत असेल आजूबाजू तुमच्या शरीरात, तर आवर्जून सोमवती अमावस्येला उद्या थोडं गंगाजल, थोडंसं बारीकसं खडं मीठ आणि थोडासा बारीकसा तुरटीचा खडा आंघोळीचा हा उपाय सर्वांनी आवर्जून करा. चांगले परिणाम, तुम्हाला आयुष्यात तुमच्या चांगले परिणाम दिसून येतील. उद्या सोमवती अमावस्येला महिलांनी, पुरुष दादांनी सर्वांनी अमावस्या प्रारंभ झाल्यावर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सर्वांनी मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे, बेल फूल अर्पण करायचं आहे आणि महिलांनो जाताना मुठभर तांदूळ घेऊन जायचे आहे. कुठल्याही अमावस्येला किंवा सोमवती अमावस्येला तुम्ही जेव्हा महादेवांची शिवपिंडीवर अभिषेक करून पूजा करतो आपण, तेव्हा मुठभर तांदूळ महादेवांना अर्पण करावं. यामुळे काय होतं, कायमचा घराण्याला लागलेला पितृदोष असतो तो दूर होतो. मग माहेरचा असो महिलांनो किंवा सासरचा, बारीक का होईना, थोडा का होईना पितृदोष हा असतो आणि त्यामुळे सुद्धा अशा अडीअडचणी येतात की म्हणजे लग्न कार्यात अडीअडचणी येतात, मुलांना प्रगतीत किंवा घरात लक्ष्मी टिकत नाही, घरात काही ना काही अडचणी येतात, महिलांना आरोग्याविषयी अडीअडचणी येतात किंवा पुरुष दादांना कामात अडीअडचणी येत असतील, तर आवर्जून सोमवती अमावस्येला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये अभिषेक करा, शिवपिंडीवर बेल फूल अर्पण करा आणि मूठभर अख्खे तांदूळ, अख्ख्या अक्षता घ्यायच्या आहे. मूठभर सोमवती अमावस्येला जरूर अक्षता तांदूळ अर्पण करायचे आहे. कितीही काय तुम्हाला पितृदोष असू द्या, कायमचा घराण्याला लागलेला पितृदोष दूर होतो आणि कुटुंबाची, मुलांची आर्थिक भरभराटी होते. प्रत्येक कामात तुम्हाला यश, प्रगती मिळायला लागेल. म्हणून मुठभर तांदळाचा हा उपाय खूप छान तुम्हाला म्हणजे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. महादेवांची कृपा होईल. बघा महादेवांपुढे पितृदोष असू द्या, नाही तर 9 ग्रहांचा दोष असू द्या, संपूर्णपणे शांत होतो आणि जी व्यक्ती सोमवती अमावस्येला अशा पद्धतीने मुठभर तांदूळ अर्पण करते ना, त्या व्यक्तीला कसलाच दोष उरत नाही आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा महादेव जरूर पूर्ण करतात. सोमवती अमावस्येला महिलांनो सकाळी सहज घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. नाही तुम्हाला जमत, किमान पुसून घ्या उंबरठा.
हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायचं आहे। सकाळी जरी दिवा लावता आला उंबरठ्या बाहेर तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही, पण दिवा जरूर लावा। नाही जमत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तर आवर्जून सोमवती अमावस्येला प्रत्येक महिलेने आवर्जून उंबरठ्या बाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी जरूर एक दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर सकाळी हळदीचं लेपन केल्यानंतर किंवा उंबरठा पूजन केल्यानंतर उंबरठ्यावर एखाद्या वाटीत किंवा ताटलीत थोडासा भात किंवा थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आणि दुपारी 12 ते 1 नंतर तो भात किंवा तुम्हाला ते तांदूळ ठेवलेले असतील ते घराबाहेर तुम्हाला टाकून द्यायचे आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी टाका जिथं पक्षी वगैरे खाऊन जातील। यामुळे घराची जी नकारात्मकता आहे, पितृदोष असतील किंवा तुमच्या घरादाराला कुणाची नजरबाधा झालेली असेल, जसे जसे ते पक्षी ते तांदूळ किंवा तो भात खातील ना, तसा तसा तुमच्या घराला किंवा उंबरठ्याला तुमच्या प्रगतीला कुणाची नजरबाधा लागलेली असेल, घरातली नकारात्मकता असेल, तो भात ते तांदूळ सर्व नकारात्मकता खेचून घेतील आणि जे पक्षी खातील ना तो सर्व त्रास तुमच्या आयुष्यातील नष्ट होऊन जाईल। म्हणून अशा पद्धतीने घराच्या उंबरठ्यावर सकाळी पूजन करून थोडा भात किंवा थोडेसे वाटीत तांदूळ जरूर ठेवून द्या आणि दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर ते तांदूळ उचलून घ्यायचे, तो भात उचलून घ्या आणि घराबाहेर ठेवून द्यायचा आहे तुम्हाला। त्याचबरोबर थोडासा दही भात उद्या कावळ्याला जरूर ठेवा। दुपारी 12-1 वाजेपर्यंत जरूर दुपारी थोडासा भात शिजवून घ्या, त्यावर ताजं चमचाभर दही ठेवा, थोडीशी चिमूटभर साखर ठेवा आणि तुमच्या घराबाहेर जिथं पक्षी येतात तिथं तो भात ठेवून द्यायचा आहे। नमस्कार करा तुमच्या पितरांना, तुम्हाला काही मनातली इच्छा बोलायची असेल, काही अडचणी असतील, काही बोलायचं असेल तुम्हाला, नमस्कार करून पितृदेवांना नमस्कार करून तुमच्या अडचणी तुम्हाला प्रार्थना करायची असेल बोलून घ्या। मागे वळून बघू नका की कावळा खातोय, चिमणी खातोय, कबूतर खातोय। तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, तुम्ही तुमचं कर्म केलेलं आहे की घासातला घास अमावस्या तिथीत आपल्या पितृदेवांसाठी कावळ्याला दाराबाहेर ठेवला, हेच आपलं कर्म आहे। बाकी आपले स्वामी आपले देवता बघत आहे। तुम्ही घरी यायचं आहे नमस्कार करून, बघा नावाला सुद्धा पितृदोष उरणार नाही। प्रत्येक अमावस्येला थोडासा दही भात साखर कावळ्याला दाराबाहेर ठेवावा। बघत बसू नका, मनाला वाटतं म्हणजे काही वेळा बघा पितृपक्ष वगैरे येतो, मग आपण कावळ्याला घास ठेवतो आणि तासनतास घरातले लहान लेकरं उपाशी राहतात की कावळ्याने घास खातील तेव्हाच आपण घरातले जेवू, असं नाही। लहान लेकरं आहे, लहान लेकरांना जेवायला देऊन द्यावं। आपण आपलं कर्म केलेलं आहे, आपण घासातला घास आपल्या पितृदेवांसाठी ठेवलेला आहे। मग कोणत्या रूपात कोणत्या पक्षाच्या रूपात येतील सांगता येत नाही। मग चिमणी असो, कावळा असो, कबूतर असो, ते आपण आपलं कर्म केलेलं आहे। तुम्ही फक्त दही भात ठेवण्याचं काम करा, बाकी आपले स्वामी बघत आहे। उद्या सोमवती अमावस्या, मुलांवरून सुद्धा थोडासा भात उतरवू शकता महिलांनो। मुठभर तांदूळ घ्या, मुलांना पूर्व पश्चिम उभं करा, मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते नीट तांदूळ किंवा भात एखाद्या ताटलीत घ्या भात आणि तो नीट उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर चिमणी पाखरांना खायला टाका। भात नसेल उतरवायचा, सरळ एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, कुठलाही नजरदोष असू दे क्षणात नष्ट होईल। एक तुरटीचा खडा घ्यावा, मुलांना पूर्व पश्चिम उभं करावं, मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा नीट उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ बेसिनमध्ये टाकून दिला, हात धुवून घेतले तरीही चालेल किंवा तुमच्या घराबाहेर चूल वगैरे पेटवलेली असेल त्यात तुम्ही जाळायला टाकून दिला, क्षणात मुलांना लागलेली नजरबाधा उतरून जाते। तुम्ही तुरटीचा हा उपाय अमावस्या, पौर्णिमा, बुधवार, रविवार अशा दिवसांना करू शकता आणि अमावस्येला तर जरूर आवर्जून मुलांवर तुरटी उतरवून टाकू शकता, मुठभर तांदूळ उतरवून टाकू शकता किंवा भात जरी उतरवला किंवा तुम्हाला नारळ उतरवून टाकायचा असेल मुलांवरून तरीही चालेल, पण नारळ फोडत बसू नका। अगदी काही वेळा अट्टहास असतो की तो नारळ फुटलाच पाहिजे। सोमवारी जेव्हा अमावस्या येते ना तेव्हा नारळ फोडण्याचा अट्टहास करू नका। नारळ तुम्ही उतरवू शकता, असं नाही की अमावस्या सोमवारी आल्याने नारळ उतरवू नये, उतरवा,
पण तो आपल्याला कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचा आहे. फोडत वगैरे बसू नका. त्याचबरोबर सोमवती अमावस्येला उद्या एक नारळ घरावरून तुमच्या वाहनावरून सुद्धा उतरवून टाका. 7 वेळा तो ओवाळून घ्यायचा आहे. अगदी वरच्या चौकटीपासून घराच्या उंबरठ्यापर्यंत नीट घरावरून तो नारळ 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या देवांचं नामस्मरण करू शकता आणि सरळ तो नारळ घराबाहेर, घरात आणू नका. तो नारळ घरावरून उतरवलेला नारळ कधीच घरात आणू नये. तो सरळ घ्यायचा आणि कचऱ्याच्या डब्यात तुमच्या घराबाहेर जो डस्टबिन असेल तिथं टाकून द्यायचा आहे. आणि सोमवारी नारळ नुसता टाकून दिला तुम्ही कचऱ्याच्या डब्यात तरीही चालेल. कुणाचा पाय पडेल, कुणाला आपल्यामुळे काही त्रास होईल असं वागू नका. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, शनिवार असेल, रस्त्यावर काहीही टाकलेलं असतं, नारळ फोडलेले असतात, लहान लेकरं येतात, आपण ये जाय करतो, कोपऱ्याला टाका. ही तिथीच अशी असते. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल आणि त्यात तर अमावस्या की आपल्या घराची नजरबाधा उतरवण्याचीच तिथी असते आणि देवांची सेवा करण्याची तिथी असते. म्हणून उतारे वगैरे काढा तुम्ही, पण एखाद्या कोपऱ्याला टाका. कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी कृपया कुणीच अशा गोष्टी करू नका. उद्या सोमवती अमावस्येला संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्हाला एक दिवा माठाजवळ लावायचा आहे. पितृदेवांचं नामस्मरण करा. दक्षिण दिशेकडं माठाजवळ दिवा लावायचा आहे. एक दिवा महिलांनो, दादांनो, पिंपळाखाली सुद्धा लावायचा आहे. तुम्ही पिंपळाला स्पर्श करा किंवा नका करू, पण पिंपळाखाली जरूर एक दिवा लावा. एखादा गुळाचा खडा ठेवा, नमस्कार करा, प्रदक्षिणा घालू शकता तुम्ही, पण एक दिवा पिंपळाखाली जरूर लावायचा आहे. कितीही जब्बर पितृदोष असू द्या, नावाला सुद्धा उरणार नाही. त्याचबरोबर महिलांनो, मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा जरूर लावायचा आहे. जशी सोमवती अमावस्या महादेवांना समर्पित आहे, पितृदेवांना समर्पित आहे, तशी प्रत्येक अमावस्या माता लक्ष्मी नारायणांना समर्पित आहे. म्हणून देवांचा सुद्धा आपण जेव्हा शिवपिंडीची पूजा करत आहात तर घरात, देवघरात माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. महिलांनो, आवर्जून करा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, नाही तर ओम कुलदेवताय नमः तुम्हाला मंत्र जपायचा आहे. आणि 11 वेळा, 21 वेळा, जास्तीत जास्त वेळा देवी आईवर संध्याकाळी जरी केली ही सेवा शांततेत तुपाचा दिवा लावून घ्या आणि मग सेवा करायची आहे. आसन घेऊन बसा शांततेत. उद्या झालंच तर महालक्ष्मी अष्टकाचा 1 वेळा का होईना पाठ जरूर करा महिलांनो. उद्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा. त्यात सुद्धा एक कापराचा तुकडा टाकून ठेवायचा आहे. उद्या सोमवती अमावस्येला संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळात, या काळात थोडा उशीर झाला तर 8 वाजेपर्यंत उंबरठ्याच्या मध्यभागी तुम्हाला 2 वस्तू जाळायच्या आहे. काय करायचं आहे महिलांनो, ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळतात त्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला. त्यावर तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे. 5 किंवा 11 लवंगा जाळायच्या आहे. त्यावर थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी जाळायची आहे. बारीकसा तुकडा गुळाचा टाकायचा आहे. 2 थेंब तुपाचे, गाईच्या तुपाचे टाकायचे आहे. लोबान असेल, गुगल असेल, सर्व वस्तू नीट जाळा आणि सगळ्या घरात तो धूर पसरू द्या. बघा, नावाला सुद्धा तुमच्या घराला कधीच कुणाची नजरबाधा लागणार नाही. करणी, बाधा, घरातील भांडण, आजारपण 24 तासात सर्वांचा नाश होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी माता टिकून राहील. तुमच्या घरात आर्थिक स्थिती इतकी बळकट होईल, पैशाला पैसा टिकून येईल, बरकत राहील, मुलांना प्रगती मिळून येईल. कधीच तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कुठली वाईट शक्ती शिरकाव करू शकणार नाही, सावलीला सुद्धा उभी राहणार नाही. म्हणून उद्या संध्याकाळी हा उपाय प्रत्येक महिलेने करायचा आहे. त्याचबरोबर सोमवती अमावस्येला महिलांनो, रात्रीचे 12 वाजले तरीही चालेल. काय करायचं आहे, उजव्या हातात तुम्हाला 5 लवंग घ्यायचे आहे. सगळ्या घरात फिरून घ्यायचं आहे, मागच्या खोलीपासून दारापर्यंत, मुख्य दारापर्यंत त्या लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहे. उजव्या हाताच्या मुठीत तुमच्या मनातील तुमच्या इच्छा, समस्या बोलून घ्यायच्या. घराबाहेर जायचं आहे आणि घराबाहेर लांब त्या लवंगा फेकून यायच्या आहे. लगेच तुमच्या घरादाराला तुम्हाला कुणाची नजर लागलेली असेल, तुमच्या पैशाला नजर लागलेली असेल, लगेच नजरबाधा उतरून जाईल. हा लवंगांचा सुद्धा उपाय करा.